नमस्कार. 6 महिन्यापूर्वी आपण एक कॅम्पेन राबवली होती IBPS मध्ये रिफॉर्म करण्यासाठी. फायनली तो दिवस आलेला आहे, ज्यामध्ये आपण ज्या मागण्या केल्या होत्या, त्यातल्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी मागण्या मान्य झालेल्या आहेत. अजूनही ही कॅम्पेन पूर्णपणे सक्सेसफुल झाली असं मी म्हणणार नाही, कारण अजूनही काही ट्रान्सपरन्सी बाकी आहे. पण आपला जो लढा दिला होता, तुम्ही जो लढा दिला होता, त्याला फायनली यश मिळालेलं आहे. हे यश तुम्हा सर्वांचं आहे, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ट्विटर कॅम्पेनमध्ये भाग घेतला, ज्या विद्यार्थ्यांनी DFSला मेल केले, ज्या विद्यार्थ्यांनी खासदार आमदारांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आपली निवेदनं दिली, या सगळ्यांचा हा आज विजय आहे असं मला तरी वाटतं. आजच एक PIBने प्रेस रिलीज केली आणि ती घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. तर IBPS रिफॉर्म कॅम्पेन सक्सेसफुल आहे असं आपण म्हणू शकतो आणि याचं श्रेय पूर्णपणे ऑफकोर्स तुम्हाला जातं. काय होतं यामध्ये? तर आजच्या या प्रेस रिलीजमध्ये तुम्ही क्लिअरली बघू शकता. PDF मी टेलिग्राम चॅनेलला शेअर केलेली आहे. DFS डिपार्टमेंट ऑफ फायनान्स जे आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, तिथून आलेलं आहे. DFS स्ट्रीमलाइन्स रिक्रुटमेंट अँड रिझल्ट सायकल फॉर बँकिंग सेक्टर. त्याचबरोबर इट एनहान्सेस ट्रान्सपरन्सी इन बँकिंग IBPS एक्झामिनेशन. एक नवीन रिवाइज फ्रेमवर्क दिलेला आहे आणि ते काय आहे हे आपण बघणार आहोत. सो डिटेलमध्ये तुम्ही रीड करू शकता. मी थोडक्यात तुम्हाला काय सांगत आहे. आधी एक्झाम आणि रिझल्ट हे कसे होत होते हे आधी आपल्याला माहीत आहे. जून ते डिसेंबर हा आपला बँकिंगचा एक्झामचा पिरियड होता, ज्यामध्ये सर्वप्रथम ग्रामीण बँकेची परीक्षा होत होती, RRBची. त्याच्यानंतर नॅशनलाइज बँका म्हणजे IBPS PO, IBPS क्लर्क, IBPS SO याची एक्झाम होत होती आणि त्याच्यानंतर SBIची फायनली जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या दरम्यान एक्झाम होत होती. तर यामुळे याचा रिझल्ट जो होता याच ऑर्डरमध्ये लागत होता. RRBचा आधी 1 जानेवारीला, 1 एप्रिलला सगळ्या नॅशनलाइज बँकाचा आणि त्यानंतर SBIचा. पण यामुळे मोठा प्रॉब्लेम काय व्हायला लागला इंडस्ट्रीमध्ये, बँकिंग इंडस्ट्रीमध्ये हा मोठा प्रॉब्लेम यायला लागला. बरेच कॅन्डिडेटचा पहिला प्रेफरन्स काय असतो, म्हणजे ज्या बऱ्याच कॅन्डिडेटचं मल्टिपल ठिकाणी सिलेक्शन व्हायला लागलं. ज्या मुलाचं ग्रामीण बँकेमध्ये सिलेक्शन झालंय त्याचं सरकारी बँकेमध्ये, पब्लिक सेक्टर बँकेमध्ये, नॅशनलाइज बँकेमध्ये झालं, त्याचंच परत SBI मधून देखील सिलेक्शन झालं. मग त्याला 3-3 ठिकाणी किंवा 2-2 ठिकाणी जर जॉबच्या ऑफर्स असल्या, तर एक जनरल ट्रेंड असा दिसून आलेला आहे की जे कॅन्डिडेट्स आहेत ते ज्या आधी ग्रामीण बँका जॉईन करतात, त्यांचं जर नॅशनलाइज बँकेमध्ये सिलेक्शन झालं तर ते ग्रामीण बँकेची नोकरीचा राजीनामा देतात, नॅशनल बँकेमध्ये जातात. सपोज एखादा नॅशनल बँकेमध्ये झाला, त्याचं SBI मध्ये सिलेक्शन झालं, तर तो नॅशनल बँकेचा राजीनामा देतो आणि बेटर अपॉर्च्युनिटीसाठी SBI मध्ये तो जातो. म्हणजे आधीच्या ह्या जागा व्हॅकंट राहत होत्या. याला आपण ॲट्रिशन असं म्हणतो, टेक्निकल शब्द. हाय ॲट्रिशन रेट दिसून आला याच्यामुळं. त्यामुळं हा आता बदल करण्यात आलेला आहे. सो काय नेमका बदल झालेला आहे डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकता, मी थोडक्यात सांगतो. तर इथून पुढं रिझल्ट ऑर्डर जे आहे, पहिल्यांदा SBIचा रिझल्ट लागणार. म्हणजे एखाद्याचं सिलेक्शन SBI मध्ये झालं तर त्याला बाकीच्या रिझल्टची वेट करण्याची गरज नाही, तो SBI जॉईन करू शकतो. कारण SBI ऑब्व्हियसली सगळ्यांचा पहिला प्रेफरन्स असतो. त्यानंतर नॅशनलाइज बँका म्हणजे IBPS PO, क्लर्क, SO यांचा रिझल्ट लागणार. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी हा ग्रामीण बँकेचा रिझल्ट लागणार. या सिक्वेन्समध्ये हा रिझल्ट लागणार आणि यामध्ये देखील पहिल्यांदा ऑफिसर लेवलचा रिझल्ट लागणार आणि नंतर क्लेरिकल लेवलचा रिझल्ट लागणार. कारण बऱ्याच मुलांचं ज्यांचं ऑफिसरला सिलेक्शन होतं त्यांचं क्लेरिकलला ऑलमोस्ट होतंच. ऑलमोस्ट 90 to 98% मुलांचं ऑफिसर आणि क्लर्क दोन्ही ठिकाणी सिलेक्शन होतं. त्यामुळं ज्याचं ऑफिसर सिलेक्शन झालेलं आहे आणि क्लर्कला सिलेक्शन झालेलं आहे, तो ऑफिसरला ऑब्व्हियसली ऑफिसरचं पोस्ट जॉईन करतो, क्लेरिकलची पोस्ट व्हॅकंट राहत होती. त्यामुळं काय झालं, आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून क्लिअर झाल्या नाही आहेत. जसं ऑप्टिंग आउटचा पर्याय असणार का विद्यार्थ्यांना, म्हणजे जसं ऑफिसरला झालेलं आहे सिलेक्शन, तो क्लेरिकलला अवेलेबल असणार की नाही, या गोष्टी अजून क्लिअर व्हायच्या आहेत. माझ्या मते IBPS ज्यावेळी डिटेलमध्ये नोटिफिकेशन घेऊन येईल त्यावेळी या सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितल्या असतील. तर पहिल्यांदा हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा बदल
रिझल्ट ऑर्डर, पहिला SBIचा रिझल्ट, त्यानंतर IBPSचा रिझल्ट आणि त्यानंतर ग्रामीण बँकेचा रिझल्ट, पहिला ऑफिसरचा रिझल्ट आणि त्यानंतर क्लेरिकलचा रिझल्ट, हा मोठा चेंज आहे. ज्यामुळं जे हे प्रॉब्लेम होते आपल्या हाय अट्रिशनचे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं वाटतं. आता पुढे जाऊया. जो सगळ्यात मोठा मुद्दा आहे, सगळ्यात मोठा मुद्दा, ज्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात कॅम्पेन केले होते, ज्याला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली होती, तो म्हणजे ट्रान्सपरन्सी रिफॉर्म्स. आमच्या बऱ्याचशा मागण्या होत्या, पण त्यातल्या सगळ्यात मेजर मागणी होती, आम्हाला ट्रान्सपरन्सी पाहिजे. IBPS इज नॉट सॅक्रोसॅक्ट. IBPS चुका करू शकते आणि याची प्रचिती गेल्यावेळी ज्यांनी ग्रामीण RRBची किंवा RRBच्या किंवा IBPSची एक्झाम दिली आहे त्यांना आलेली आहे. सो 2026-27 पासून म्हणजे पुढच्या IBPSच्या परीक्षेपासून ज्या स्टुडंटनी ही एक्झाम दिलेली आहे, SBIची असू दे, IBPSची असू दे, ग्रामीण बँकेची असू दे, त्यांना तुम्हाला परत लॉग इन करून तुमची रिस्पॉन्स शीट मिळेल, त्याचबरोबर करेक्ट आन्सर की देखील मिळून येईल. ही सगळ्यात मोठी बातमी आहे. आतापर्यंत यासाठी RTI टाकावे लागत होते. RTI टाकल्यानंतर या गोष्टी मिळत होत्या. बऱ्याच मुलांना हे देखील माहित नव्हतं. सो आता हे रिस्पॉन्स शीट आणि करेक्ट आन्सर की आल्यामुळे तुम्हाला तुमचा रॉ स्कोर काढता येईल. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट तुमचा स्कोर किती आला नॉर्मलायझेशनच्या आधी हा कळेल, ज्याचा फायदा आपल्याला प्रिपरेशनमध्ये नक्कीच होईल. पण आता यामध्ये काही गोष्टी अजून क्लिअर नाही आहेत. रिस्पॉन्स शीट आणि आन्सर की देणार, पण क्वेश्चन पेपर आणि त्याची आन्सर की देणार का, हे क्लिअर केलेलं नाही. हा मुद्दा अजून वादातीत आहे. त्यामुळं पूर्णपणे 100% कॅम्पेन यशस्वी झाली असं म्हणणार नाही, पण कदाचित जर क्वेश्चन पेपर द्यायला IBPSने सुरुवात केली तर ती आपली सगळ्यात मोठी जीत असेल असं मला तरी वाटतं. पण तरीही लेट का होईना IBPSने सगळ्यांच्या मागण्या मान्य केल्या. IBPSने जर आपण योग्य मागण्या केल्या IBPSकडे तर ते मागण्या मान्य करतं, ही देखील या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित झालेली आहे. पुढच्या मागण्या आपल्या असणार आहेत, वेळेवर रिझल्ट लावा आणि मेन्स एक्झामिनेशनच्या आणि इंटरव्ह्यूच्या कमीत कमी 1 महिना आधी प्रिलिमचा रिझल्ट आणि इंटरव्ह्यूच्या 1 महिना आधी मेन्सचा रिझल्ट लावा. ही आपली पुढची मागणी असणार आहे. बघूया यासाठी आपण परत एकदा काही करता येतं का. यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला मदत केली. त्यासोबतच काही टीचर्स होते ज्यांची नावं घेणं फार महत्त्वाचं आहे. अल्फा बँकरचे चिराग सर, मी त्यांना इथला टॉर्च बेअरर म्हणू शकतो, त्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांचा ग्रुप तयार केला. इन्फायनेटिझमलचे राजन झा सर, पियुष सर, त्यानंतर ऑलिबोर्डची टीम, आर्ट ऑफ रिझनिंगचे संजय सर, या सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन एक सेपरेट ग्रुप आमचा व्हॉट्सअपवर आहे, या सगळ्यांनी एकत्र येऊन यासाठी भरपूर मेहनत घेतली. यासाठी आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे जे डॉक्टर प्रकाशजी आंबेडकर आहेत त्यांनी फार मदत केली. ते स्वतः एक लॉयर आहेत, त्यांनी आमच्यासोबत मीटिंग केली, आम्हाला योग्य गाईड केलं आणि त्यांनीच आम्हाला सुचवलं की तुम्ही DFSकडे जा. त्यामुळे त्यांचा देखील मी फार आभारी आहे. आणि त्यासोबतच आम्ही वेगवेगळ्या खासदारांना भेटलो, त्यांचा देखील मी आभारी आहे. विद्यार्थ्यांनी देखील यासाठी बरीचशी मेहनत घेतली, त्यामुळे तुमचं देखील आभारी आहे. धन्यवाद. अजून आपल्याला काही रिफॉर्म करायचे असतील तर नक्की सांगा. दुर्दैवानं फक्त एकच माझे यामध्ये दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही एज्युकेटरने आपल्याला याच्यामध्ये साथ दिली नाही. बऱ्याच जणांनी मी पर्सनली कॉन्टॅक्ट केला, पण ते आमच्याशी ॲग्री झाले नाहीत. पण ठीक आहे, इट्स ओके. काही पण असे ना, आपल्याला शेवटी यामध्ये यश मिळालं हे महत्त्वाचं आहे. थँक्यू.